एक आपण गोष्ट लक्षात घेऊया की हे मुद्दे वरकरणी जरी 9 दिसत असले वेगवेगळे तरी त्याच्यामध्ये एक अंतर्गत सूत्र आहे आणि ते अंतर्गत सूत्र जे आहे ते म्हणजे या लांबलेलं जे आखातातली अशांतता आहे त्याचे हे सगळे संभाव्य परिणाम आहेत। पहिली गोष्ट अशी आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल यांचं हा संघर्ष इतका लांबेल अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती। तो लांबल्यामुळे प्रामुख्याने जवळपास 55% ही आपली ऊर्जा स्रोतांची जी आयात आहे ती मुळी ज्या होर्मुझच्या खाडीमधनं होते, म्हणजे होर्मुझच्या समुद्रधुनीमधनं होते, तिची नाकेबंदी झाल्यामुळे जवळपास मार्च महिन्यापासून आपल्याला हा तुटवडा किंवा पुरवठा साखळी विस्कळीत होणं हे झालेलं आहे। याची अतिशय स्वाभाविक परिणती ही तेल कंपन्यांचा तोटा वाढणं, कारण सरकारने आत्तापर्यंत ती जी संभाव्य भाववाढ आहे ती ग्राहकांकडे जाऊ नये याच्या आटोकाट प्रयत्न आत्तापर्यंतनी केला, पण सरकारला आता यापुढे हे अधिक शक्य नाही हा याचा पहिला अत्यंत स्वच्छ इशारा आहे की आपण 3 महिने हे सहन केलेलं आहे, पण हीच अस्थिरता जर अजून पुढे लांबली किंवा अशीच अजून काही काळ तशीच राहिली तर मात्र आपल्याला संभाव्य भाववाढीला तोंड द्यावं लागेल आणि त्याची मानसिक तयारी आपण ठेवली पाहिजे, हा याचा एक मुख्य संदेश आहे। आता गंमत अशी आहे की आपल्या देशामध्ये ज्याला आम्ही तेलजन्य इंधन म्हणतो त्याचा जो वापर होतो त्याच्यापैकी जवळपास 88% वापर हा आयातीवरती आपला अवलंबून आहे, म्हणजे आपली ऊर्जा सुरक्षा ही पूर्णपणे परावलंबी एका अर्थाने बाहेरच्या स्रोतांवरती आहे। त्यामुळे जे तेल आम्ही आयात करतो, कच्चं तेल आयात करतो, त्याचं शुद्धीकरण होतं, त्याचं मग वितरण होतं, त्यामुळे तेल शुद्धीकरण कंपन्यांचा आत्तापर्यंत वाढलेला जो तोटा आहे तो आता यापुढे अधिक वाढू देणं इष्ट होणार नाही, म्हणून काही प्रमाणात तरी भाववाढ आता ग्राहकांकडे सरकवली जाईल याचा हा स्वच्छ इशारा आहे। अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठेत किंमत वाढणं हा एक स्वतःच एक रेशनिंगचा प्रकार आहे। आपण सगळेच अधिक जाणकारीने किंवा अधिक दक्षपणे इंधन वापरायला लागू, पण पंतप्रधानांच्या मुख्य सांगण्याचा हेतू जो आहे की इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची अस्थिरता ही कायम राहील, म्हणजे अस्थिरता, अशांतता आणि अनिश्चितता हे लक्षात घेता पर्याप्त इंधन स्रोतांचा अतिशय काटेकोरपणे वापर करण्याची एक शिस्त आणि संस्कृती आपल्याला अंगी बांधून घ्यावी लागेल। 2, आपल्याकडे जी रासायनिक खतं होतात, कारण आमचं सगळं आजही आमचा देश जो आहे तो लोकसंख्येमधलं जवळपास 50% लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे आणि आपली अन्नसुरक्षा जी आहे ती अन्नसुरक्षा ही अतिशय घनिष्ठपणे रासायनिक खतांशी जोडलेली आहे आणि रासायनिक खतांची जी सगळी घटक द्रव्य आहेत किंवा ज्याला आम्ही रॉ मटेरियल म्हणतो हे सगळं आखातातून येतं। त्यामुळे खरीपाचा हंगाम आता तोंडावरती आलेला आहे, अशावेळी रासायनिक खतांची भाववाढ, पर्यायाने रासायनिक खतांचा तुटवडा आणि शेतकऱ्यांच्या वरती पडणारा बोजा हे लक्षात घेऊन अधिकाधिक आपण आता सेंद्रिय खतांच्या वापराकडे जावं असं पंतप्रधानांचं आव्हान आहे। ही गोष्ट अत्यंत रास्त आहे, किंवा आपल्याला आठवत असेल एक 2-3 वर्षापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 0 बजेट फार्मिंग अशी एक कन्सेप्ट आपण वापरली होती आणि शक्यतो रासायनिक खतांवरचं अवलंबन आपण कमी करावं, कारण त्याचा शेतीच्या म्हणजे जमिनीच्या गुणवत्तेशी पण संबंध आहे। ह्या बाबी लक्षात घेता ही दिशा योग्य आहे, पण हे ताबडतोब होण्याचं नाही। आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे केवळ सेंद्रिय शेतीवरती अवलंबून देशाची अन्नधान्य सुरक्षा आपल्याला बळकट राखता येईल का हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। राहिला मुद्दा सोन्याचा। आपलं काय झालं आहे की जसं आपण तेलाच्या बाबतीमध्ये परावलंबी आहोत तशी मुळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याची आवड किंवा सोन्याचा सोस हा आपल्याकडे हजारो वर्षांचा आहे। त्यामुळे तुमच्या माझ्यासारखा ग्राहकसुद्धा हाताशी थोडीफार बचत असली की पटकन जाऊन बाजारातून सोनं विकत घेतो। आपल्याला हे जे बाजारामधनं आम्ही सोनं विकत घेतो त्याच्यापैकी बहुतांश सोनं हे आयात होतं। त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी हे जे आवाहन केलेलं आहे की पेट्रोलचा कमीत कमी वापर करा, अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक सुविधेचा वापर करा, शक्यतो अनावश्यक प्रवास टाळा, परदेशामध्ये सुट्टीसाठी पर्यटनासाठी जाऊ नका, त्याचाच एक भाग सोन्याची खरेदी लांबणीवर टाकावी किंवा सोनं खरेदी निदान वर्षभर करू नये, कारण आमच्याकडे जे तुलनेने मर्यादित असणारं बहुमूल असं जे परकीय चलन आहे त्याच्यावरती 2 मोठे हक्कदार जे आहेत ते एक आहे खनिज तेल आणि दुसरं आहे सोनं। याला एक चौथाही बाजू अशी आहे की परदेशामध्ये म्हणजे प्रामुख्याने आखाती देशांमध्ये सेवा क्षेत्रात आणि बांधकाम क्षेत्रामध्ये आमच्या देशातले जे प्रामुख्याने तमिळनाड, केरळ आणि महाराष्ट्र इथून स्थलांतरित झालेले जवळपास 1 कोटीच्या वर जे कामगार आहेत त्यांच्याकडनं मायदेशामध्ये पाठवला जाणारा पैसा ज्याला आम्ही रेमिटन्सेस म्हणतो हा आमचा परकीय चलनाचा एक मोठा स्रोत आहे। आता ही अशांतता जर अशीच लांबली तर ह्या लोकांच्या तिथल्या नोकऱ्या, तिथली पगारवाढ याच्यावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो। परिणामी त्यांच्याकडनं येणारे रेमिटन्सेस जे आहेत हे
दीर्घकाळ जर हे लांबलं तर त्या प्रवाहाला म्हणजे तो प्रवाह थोडा आटेल, पर्यायाने आमच्या परकीय चलनाच्या गंगाजळीमध्ये भर पडण्याचा वेग कमी होईल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या परिस्थितीमध्ये अतिशय अनिश्चितता असल्यामुळे आणि सगळीकडे आर्थिक राष्ट्रवादाचा स्वर उग्र होत असल्यामुळे परदेशी व्यापार हा सुद्धा मंदावलेला आहे. त्यामुळे निर्यातीच्या माध्यमातून होणारी जी परकीय चलनाची आवक आहे तिच्याही मध्ये बाधा उत्पन्न होतीये. हे लक्षात घेता परकीय चलनाची गंगाजळी जपून वापरणं आणि त्याच्यासाठी तेल आणि सोनं हे जे दोन आमचे आयाती म्हणजे परकीय चलनावरती हक्क सांगणारे मोठे आयातदार आहेत त्यांच्या खरेदीवर आणि त्यांच्या वापरावर आपण निर्बंध स्वतःहून जाणून लादून घ्यावेत अशी एक स्वयंशिस्त आणि एकूणच ऊर्जा साधनांचा वापर करण्याची एक नवी संस्कृती आपल्याला इथून पुढच्या काळात एक राष्ट्रीय धर्म म्हणून अंगी बाणवणं आवश्यक किंबहुना अनिवार्य आहे. हा पंतप्रधानांच्या या 9 कलमी आव्हानाचा गाभा आहे.